हाय गायज, कसे आहात तुम्ही? मस्त मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी. तर रात्रीच मी साबुदाणा भिजायला घातलेला होता. चला तर मग आपण सुरुवात करूया. त्यासाठी मी बटाटे चिरून घेते, एकदम छोटे छोटे तुकडे करते, म्हणजे ते तुपामध्ये व्यवस्थित तळले जातं, शिजले जातं. तर आता मी ते प्लेटीत टाकून चांगले धुवून घेते स्वच्छ पाण्याने. कढई घेतली, त्याच्यामध्ये चांगलं गावरान तूप टाकले. अगोदर मी मिरची तळून घेते, कारण खिचडीसोबत तळलेली मिरची चांगली टेस्ट देते. बटाटे टाकले, आता त्याच्यामध्ये चांगले वाफलून द्यायचे, चांगले शिजून द्यायचे. ते चांगले हलवून घ्यायचं, नाही तर एकदा चिकटलं की ती डागलं जाते, त्यामुळं ते हलवावं लागतं सारखं. ते शिजले चांगल्या पद्धतीने, तरी पण मी एकदा ठेवली झाकण की ती कसर नाही राहावं म्हणून. आता मी त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेते. आता त्याच्यामध्ये शाबूत तांदूळ टाकते मी, चवीनुसार नमक, की तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं खिचडीसाठी. त्याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचा कूट टाकते, चांगलं हलवून घ्यायचे. तरी इथं तुम्ही जर तूप कमी पडलं असेल, चिकटत असेल खिचडी, तर तुम्ही त्याच्यामध्ये तूप पण टाकू शकता. आणि तूप टाकल्याने चांगली मऊ लुसलुशीत होती खिचडी. चला तर मग आपली 5 ते 10 मिनिटात खिचडी तयार झाली आहे. तर तुम्हाला जर माझी ही खिचडी